मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या विविध आंदोलनामधील मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर झाली आहे। 8 जिल्ह्यांमधील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांप्रमाणे एकूण 3,40,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत। मराठा समाजाच्या मागण्यांसाठी राज्यातील विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये एकूण 309 कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला होता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं या मृत व्यक्तींच्या वारसदारांसाठी 27,50,00,000 रुपये मंजूर केलेत। यापैकी 34 व्यक्तींच्या कुटुंबियांना मदत मिळणं अद्याप बाकी होतं। जरांगेंच्या उपोषण माघारीनंतर आता सरकारनं या 34 कुटुंबियांना सुद्धा मदत जाहीर केली आहे। बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय मार्गी काढला आहे। त्याच्यात शिंदे साहेब उपमुख्यमंत्री, आपले उदय सामंत साहेब यांनी सुद्धा तो MIDCचा निर्णय घेतला आहे। यांनी सगळ्यांनीच मिळून विखे पाटलांच्या माध्यमातून योजना पुढे जायला लागल्यात, सगळ्या योजनेची अंमलबजावणी मिळाली, त्याबद्दल खरंच सरकारचं मनापासून आभार मानतो। परंतु त्या योजना आता बंद होऊ देऊ नका, फक्त एवढंच मात्र बारकाईने लक्ष ठेवा। आज राज्यामध्ये मराठा समाजाच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांच्या लोकांना 10-10 लाख रुपये त्यांच्या कुटुंबियांना मदत देण्याची जाहीर राज्य सरकारनं केली, परंतु ओबीसीच्या आत्महत्याग्रस्त कुटुंबियांना तुम्ही कधी देणार? राज्य सरकार दुजाभाव करते। राज्य सरकार ओबीसी आमचा DNA म्हणून फक्त ओबीसीचं मतं घेण्याचं काम करते आणि ओबीसीचा केसानी गळा करण्याचं केसानी गळा कापण्याचं काम करतंय। हे चालणार नाही। ओबीसी समाजाने सुद्धा डोळे उघडले पाहिजे।